हॅलो नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. कसे आहात सर्व? मजेत आहात ना? खूप दिवस झाले काय म्हटलं ब्लॉग बनवलाच नव्हता, तर चला आज बनवूया. पनवेलला गेलो होतो, मग त्यानंतर इकडे रिटर्न आलो. त्यानंतर काही ब्लॉग वगैरे बनवणं माझं झालंच नाही. गेले निघून बरेच दिवस असं सर्व झालं, तर म्हटलं चला आज एक डेली ब्लॉग शेअर करू तुमच्यासोबत. कंटिन्यू सर्वांनी बघत राहा, कोणी स्किप करू नका. सर्वांनी असं साथ द्या जसं देते तसं आम्हाला. आणि सर्वांनी व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लाईक का बरं करत नाही व्हिडिओ सांगा बरं मला तुम्ही. पटकन लाईक करा व्हिडिओ. लाईक 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 करा तिकडे बघा, थंब असेल तिकडे लाईक करा. आणि हाईप सुद्धा द्या बरं, हाईप द्यायला अजिबात विसरू नका. पनवेलला गेलो होतो आम्ही, पण जरा नेटवर्कचा इश्यू असल्या कारणामुळे मग ते लाईव्ह वगैरे पण घेता नाही आली. त्यानंतर व्हिडिओ सुद्धा जास्त काही बनवायला मला मिळाले नाहीत ह्या वेळेला. बाकीची सर्व पण कामं होती, त्यामुळे व्हिडिओ बनवताच आले नाही. तो असं झालं सर्व. मग ते एडिट करा, मग त्याच्यामध्ये वेळ, मग कुठे दुसरीकडे बाहेर जायचं असेल तर तिकडे वेळ, असं होतं. प्रत्येक वेळी काय आपण म्हणतात ना, शूट करत नाही, करत नसतो ना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझं स्टँड विसरले होते घेऊन जायला, असं सर्व झालं. आणि ह्यावेळी जरा जास्त नेटवर्कचा इश्यू असल्या कारणामुळे मग काही व्हिडिओ वगैरे जास्त बनवलेच नाहीत मी. आणि जे आता आम्ही व्हिडिओ आता बनवतो आहोत ते व्हिडिओला छान रिस्पॉन्स द्या, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही छानपैकी बघत राहा. आणि अनामिका आले बघा तिकडे, ओरडते बघा, दिसते तुम्हाला तिकडे, ते बघा ये पिलू. ते बघा अनामिकाचं बास्केट पण जरा धुवायचं आहे अजून. कुठे आहेस सोनू? कुठे आहेस तू? कुठे कुठे? ये लवकर ये लवकर ये लवकर ये लवकर ये लवकर ये लवकर. कुठे आहेस कुठे कुठे कुठे? आली बघा दिसते दिसते बघा बघा, आली तिथे, आली की नाही आली. चल तिकडे जाऊया ये. आणि अशा प्रकारे टिफिन वगैरे पण बनवून झालेला आहे. छान टिफिन बनवला. आणि जरा बाकीची सर्व कामं जरा आवरायची बाकी आहेत. हे बघा इथे असं, हे बघा भांडी वगैरे जरा लावायची, ती लावून घेते. सकाळी चैतनला डब्बा वगैरे बनवून दिला. जरा ही पण भांडी घासायची. ते बघा बेसिनमध्ये थोडीशी भांडी आहेत सकाळची, ही जरा लावून घेते. कालच आलो आम्ही, हा दुपार झाली आम्हाला सुद्धा यायला, त्यामुळे काही जास्त करू नाही शकले मी सुद्धा. काल जेवण केलं होतं, खिचडी बनवली होती काल रात्री. त्यानंतर बाकी सर्व कामं आवरली. तसंच सर्व आम्ही म्हणतात ना सोडून गेलो होतो इकडे असंच. आणि हे पण आवरून घेते इकडे बघा, हे असं सर्व आवरून घेते. सर्व पसारा पसारा सर्व जरा काढूया हा सर्व. आणि इकडे आली बघा अनामिका, दिसते तुम्हाला. ही एक तर मला सोडत नाही, काय विचारूच नका, काय सांगू तुम्हाला. हे बघा ती सोडत नाही, ती सारखं घ्यायला सांगते मला, माहितीये का. तिला तिथे शेंगदाणे घातले होते खाण्यासाठी ना, हे बघा. तर मग ते तिने खाल्ले आहेत, हे बघा थोडेसे खाल्ले तिने, दिसतात तुम्हाला इथे खाल्ले ह्या साईडला, हे बघा ते बघा. तर ती करते ना सारखं मलाच, घे 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 घेच म्हणते ती सारखं. खा पिल्लू खा, शेंगदाणे खा, तुला दिलेत ते खा. आणि आलो वगैरे आम्ही का, ते तर मला म्हणत होतं राहणार तर 2 दिवस, पण मी नाही राहिली. कारण हे गॅलरीतलं काम वगैरे आहे ना, ते करायला येणार आहे ते परत उद्या, रंगकाम वगैरे करण्यासाठी. आणि हे सर्व कपडे वगैरे आणले, हे बघा तसंच आहे अजून, बॅग वगैरे काहीच काही काढलं नाही बघा, दिसते तुम्हाला असंच आहे सर्व. तर आता ते सर्व काढून ठेवते. आणि बघा घेते, थांब घेते. घेतलं नाही तर ना माझ्या पायाला चावते ती, तुम्हाला माहिती आहे का. तिला घेतलं नाही तर हे सर्व आता जरा काढून ठेवते बॅगमधलं वगैरे सर्व सामान. आणि अनामिकाला पण देते जरा खायला, काहीतरी अजून पाहिजे असेल तर. कारण तिचं कसं आहे ना, खायला नाही दिलं ना तर मग ती अजूनच चिडचिडपणा करते, असं चालू आहे तिचं सध्या तरी. लगेच तिला हे पाहिजे असतं, म्हणजे लगेच खायला पाहिजे असतं तिला, माहिती आहे का. लगेच खायला द्या मला, लगेच खायला द्या, अजिबात थांबत नाही. चला अजून मला कपडे धुवायचे आहे, अजून मला लादी पुसायची आहे. ते त्याला टिफिन वगैरे करून दिला, तो गेलेला आहे कामाला. तर बाकीचं सर्व मला अजून हे आवरायचं आहे, जरा आवरून घेते आणि भेटते थोड्या वेळात. बघा बघा आली. तिला जरा घेते जरा 5 मिनिटं. सकाळी तसं घेऊन झालंय तिला, चपात्या वगैरे केल्या ना, मग त्यानंतर तिला असं घेतलं सकाळी, झालं सर्व घेऊन वगैरे. हे बघा कोणी शोनू आहे ना, लहात नाही अजिबात, आहे की नाही, लहात नाही अजिबात. तर तिला घ्यायला पाहिजे सारखं. चोरी 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 घेतलं नाही का बघा कशी चावते. म्हणजे एवढं हे करते ना, मलाच घ्या मलाच द्या, बाकी कोणाला घ्यायचं नाही, काय करायचं नाही, असं करते हल्ली ती. असंच करायला लागले. आणि हट्टपणा करते, हट्टपणा जास्त करायला लागले, आहे की नाही पिल्लू. त्यांना बोल हॅलो, बोल हॅलो, इकडे वळते. हॅलो कशी आहात तुम्ही, बघ इथे बघ. चोच बघा आपण, चोच तिने आपटून आपण बघा कशी करून घेतली स्वतःची, दिसते तुम्हाला इथे. इथे मध्यावर बघा कसं करून घेतलं तिने. असं तुटल्यासारखं होणार आहे, असं काय का अनामिकाची चोच तुटल्यासारखं होणार आहे पिल्लू. चावायचं नाही चावायचं नाही, चावा करते. चला आता माझं काम होते, तोपर्यंत तुम्ही पिंजऱ्यावर बसून राहायचं, तोपर्यंत तुम्ही पिंजऱ्यावर बसून राहायचं. हॅलो मंडळी, इकडे बघा काय चालू आहे माझं. भांडी बिंडी सर्व लावायची आहेत अजून. सकाळचं वातावरण, सकाळचं मॉर्निंग झालेली आहे. आणि इकडे पण हे बघा मी काय, माझं बघा काय चालू आहे. तसं सांगते बघा, ह्यांचं दोघांचं काय चालू आहे बघा. बघा ह्या दोघांचं काय चालू आहे, इकडे बघा. रागवली आणि मला घ्यायला सांगते बघा, खांद्या उतरत नाही माझ्या इथून. इकडे बघा चेतनचा डब्बा भरलाय, अशा चपात्या आणि अशी फ्लावर बटाटा भाजी केलेली आहे. जरा जास्त शिजली पण ठीक आहे. आणि जरा बीट हे करत ठेवलंय मी, थोडंसं तुपावर फोडणी दिली त्याला बघा, हिरवी मिरची घालून, जिरं वगैरे असं, आणि मीठ घालायचं, बाकी काय नाही. तरी जरा शिजतंय, ते पण जरा देणार आहे चेतनला असं डब्यामधून. चेतनला आता चहा वगैरे देते पिण्यासाठी. आणि ही नंतर भांडी वगैरे सर्व लावून घेते. प्रेम चालू आहे दोघांचे, फ्लेम आहे ना, फ्लेम चालू आहे दोघांचे, फ्लेम आहे की नाही पिल्लू.
आणि माझं इकडे आता काय चालू आहे बघा, चेतन गेलेला आहे कामाला, त्याचा टिफिन वगैरे भरून दिला, सर्व काही झालं. सकाळचं देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे वातावरण. आणि हे बघा, हे तुम्हाला मी दाखवते ना, ते 4-5 असे नारळ होते पण ते सुकले होते, त्यामुळे मग ते चेतनला म्हटलं जरा फोडून वगैरे ठेव, मग मी जरा हे करेन, छानपैकी खोबरं वगैरे बनवून ठेवेन वाटप. आणि आईने बघा मला मस्तपैकी एक डबा दिला आहे छान, म्हणाली काहीतरी ठेव त्याच्यामध्ये कोथिंबीर किंवा मिरच्या वगैरे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी दिलेला आहे. खूप सुंदर होता डबा, म्हणून म्हणाली घेऊन जा तुला पाहिजे असेल तर मी म्हणत होते नको, पण ती म्हणाली ठीक आहे नाही. आणि सकाळची कामं सगळी चालू आहेत, पण अनामिका त्रास देते मध्ये मध्ये पायाखाली येऊन. आणि ही रात्रीची सर्व भांडी वगैरे आहेत ना तर ती मी आता सर्व ट्रॉलीमध्ये लावते आहे. असं सर्व कामं चालू आहेत. आणि प्रत्येक वेळी काही शूट नाही करता येत, खूप सारी कामं असतात अधेमध्ये चालू. मग ते प्रत्येक वेळी कॅमेरा वगैरे इकडे न्या तिकडे न्या असं सर्व चालू असतं, त्यामुळे तेवढं काही जमत नाही. त्यामुळे मला जेवढं शक्य होतं तेवढंच मी बनवते. आणि ॲक्च्युली अनामिका मध्ये मध्ये येते ना, मग तिच्या अंगावर पाय वगैरे पडेल त्याची भीती पण वाटते मध्ये मध्ये, असं सर्व चालू असतं. आणि तिला पिंजऱ्यात जरी ठेवलं तरी पण मग ती ओरडत राहते. भांडी वगैरे लावून झाली. आणि मग इकडे बघा अशी आता परत जी सकाळची माझी भांडी होती ती सर्व आता घासून घेते बघा इकडे अशी. म्हणजे कशी सकाळची सर्व कामं आटपली की जरा बरं वाटतं ना. अजून कपडे वगैरे पण धुवायचे आहेत, परत ते सुकत घालायचे आहेत, कालचे सर्व काढायचे आहेत. काल भरपूर कपडे मी धुतले, कारण का आल्यानंतर वगैरे पण भरपूर होते, त्या दिवशीचे पण ठेवलेले ते सुद्धा जास्त कपडे होते ना. तर मग आले आणि कुठे गेलो ना आपण तरी पण कामं भरपूर असतात मागे, असं आहे ते. तवा सांगा बरं कोणाकोणाला घासायला आवडतो आणि कोणाला नाही आवडतो ते पण सांगा. तवा खरं खरं सांगा कमेंटमध्ये, तवा घासायला आवडतो का तवा घासायला कोणाला नाही आवडते पण सांगा रिअली. कारण मला आहे ना तवा घासायचा म्हणजे डोक्याला ताप येतो, रिअली सांगते तुम्हाला. येते चेतन मस्तपैकी घासतो तवा. आणि कालची बॅग म्हटलं चला जरा खाली वगैरे करून ठेवूया, जरा कपडे वगैरे काढूया. ही बघा खूप छान अशी साडी बांधणीची, फॅशन गेली ना हिची आता. तर मी आता तिला जरा फॉल बिडिंग करून वगैरे घेतली आहे. असं सर्व बाकी सर्व आवरावर करते. कपडे वगैरे सुकलेले म्हटलं जरा घड्या घालून ठेवूया आतमध्ये, असं सर्व चालू होतं सर्व कामं वगैरे. आणि अनामिका तुम्हाला दिसते का? अनामिका कुठे आहे नक्की बघा, जर तुम्हाला दिसली तर नक्की सांगा मला. तिला कुठे ठेवलंय बघा मी, बघा दिसते का तिकडे बघा विंडोच्या वरती बघा कशी पळते इकडे तिकडे, बघा बाहेर गेली, चढते बघा वरती कशी, अशी मस्ती करते. मला भीती वाटते ना एवढी, माझं लक्ष नसताना ना कुठेतरी निघून जायची बाहेर असं वाटतं मला कधी कधी, कारण ती जाळी वगैरे काढून ठेवली आहे ना आम्ही म्हणून. आणि ही बघा साडी मस्त अशी, म्हटलं जरा चला फॉल बिडिंग करून ठेवू, कधी नेसायला वगैरे जर झालं तर नेसू शकतो ना आपण आता होळीला किंवा असं कधी. बघा कशी आहे नक्की सांगा. ग्रीन अँड येलो कलरमध्ये आहे, छान आहे. म्हणजे कशी जास्त काय हेवी वगैरे नाही, एकदम हलकी फुलकी अंगाबरोबर बसणारी साडी अशी आहे ती. याचा ब्लाऊज शिवला नाही मी, कारण ते ब्लाऊज एकदम पूर्ण प्लेन होता येलोमध्ये, ते काही शिवला नाही. बाकी माझ्याकडे आहे ग्रीन वगैरे, तोच मी वापरणार त्याच्यावर ब्लाऊज. असं सर्व. बाकी माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते पण मला सांगा, कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते, माझे व्हिडिओ कुठे कुठेपर्यंत पोहोचत आहेत ते पण मला जरा कळू द्या प्लीज. मंडळी सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर. आणि कमेंट जिकडे करता तिकडे बघा 3 डॉट किंवा 2 डॉट तुम्हाला दिसतील, तिकडे प्लीज हाईप द्यायला सुद्धा विसरू नका. पुढे मागे सरकवा, तिकडे बघा असतात डॉटच्या तिथे, तर हाईप द्यायला प्लीज विसरू नका. प्लीज थोडा सपोर्ट करा. आणि अनामिकाला बघा थोडं समजवलं, म्हटलं इथे थांब तोपर्यंत मी कपडे वगैरे धुवून येते. तर अनामिका ते बघा तिकडे विंडोवरती बसली आहे. आणि म्हटलं चला जरा झाडांना वगैरे पाणी घालूया, कारण की त्यांना तर घातलंच पाहिजे ना हो. पण काय नाही, आम्ही जरी 4 दिवस जरी नसलो ना तरी झाडं टवटवीत असतात, त्यांच्या मुळात पाणी असतं ना, मला असं वाटतं त्याच्यामुळे राहतात ती. तशी काय म्हणजे कोमेजली वगैरे नव्हती, बघितलं तर चांगली होती. तर म्हटलं चला जरा घालून घेऊया पाणी. तर बघा आता इकडे राईस कुकरला हे बघा दिसतोय तुम्हाला, राईस लावला आहे. आणि आज मी ताक भात खाणार आहे, हे बघा दिसते, हे बघा ताक आणि भात खाणार आहे. कारण मला तो ताक भात खायला आधी पण मी खूप खायची. तुम्हाला दाखवते ना बघा काय झालं, म्हणजे हाताला आहे ना एवढं लागलं ना, काय विचारूच नका. हे बघा मी करंगळी आहे ना माझी ही वाली, हे बघा पूर्ण आहे ते. ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याचे विंडो साईडला करत होते ना, कपडे धुतले आत्ताच, आणि कपडे धुतल्यावर हे काय म्हणतात ते, हे बघा कपडे धुतले हलत होते इकडे, हे बघा वाळत वगैरे घातले. ही विंडो आहे की नाही, ही वाली, ही विंडो अशी उघडत होते आणि अशी पटकन माझा हात आहे ना ह्याच्यामध्ये हे झाला, हे बघा ह्याच्यामध्ये
ह्याच्यामध्ये एवढं दुखतंय ना, काय विचारूच नका. बघा कपडे वगैरे धुतले, वाळत वगैरे घातले, परत ते आपण गॅलरीत घातले, अर्धे कपडे अजून सुकत घालायचे आहेत, आतमध्येच आहेत ते बाथरूममध्ये. हात खूप दुखायला लागलाय, काहीच विचारू नका. एवढा दुखतोय ना बापरे, एकदम असं ठणके मारायला लागले हाताला, ठणके असं दुखतोय. उष्णता पण वाढली आता, काय विचारूच नका. गरम पण होते एकदम असं. आणि अनामिका बघा पुढे जाऊन बसली, दिसते तुम्हाला? हे बघा तिची जागा हल्ली इकडे आहे बसायची. बघा इथे बसते. ही जाळी ठेवली आहे ना, ही जाळी तिचीच आहे ना बाहेरची, इकडची पूर्ण. इकडे बघा कसं झालेलं आहे, काय विचारूच नका. हे बघा कलर त्या दिवशी काढून गेलेत, तर मग तिकडचा बॉक्स आहे ना, तो हा बॉक्स इकडे ठेवला आहे या साईडला, असं केलं आहे बघा. आणि मॅडम इथे बसल्यात, गाई करतायत, झोपतायत. हे 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 कामावरनं आलोय आणि नाश्ता घेऊन आम्ही तर नाश्ता करायला बसतोय. कसं आहे म्हणता बघ, गरम गरम आहे ना एकदम. मंडळी आता ममता जरा मॉलिश करते माझ्या डोक्याला, तेल घालते आणि डोकं जरा मॉलिश करते, कारण माझं डोकं खूप दुखत होतं दुपारी, कामावरती होतं तेव्हा. ममताला सांगितलं आता, ममता आता बघा. थँक्यू ममता, थँक्यू. मॉलिश करते. थँक्यू नाही बोलणे का. आणि बघा जरा संध्याकाळ पण झाली आहे आणि हे पण केलं आहे, दिवा वगैरे लावून असं धूप केलं आहे बघा, खूप छान वाटतं. हो हरिपाठ चालू आहे. आता मी पण जरा मॉलिश करून घेतो. जरा डोकं खूप हे झालं, गरम झालंय पूर्ण. त्याला पण कळते हात लावून, पण दुपारी मध्ये खूप दुखत होतं, म्हणजे कामावरती होतं वगैरे पण आहे ना. जरा वेळ मी असं झोपलो पण थोडा वेळ, असं म्हणजे पडून होतं थोडा वेळ डोकं हे करून. आता आल्यावर सांगितलं त्या ममताने लगेच तेल लावायला घेतलं माझ्या डोक्याला. जरा मॉलिश करून घेतो जरा. आणि इथे बघा चेतन मला काय घेऊन आलाय, इलेक्ट्रॉल. आणि सोनू खाते आहे इकडे शेंगदाणे. आणि येताना चेतन बघा भाज्या घेऊन आलाय. जरा म्हटलं होतं काहीतरी भाजी घेऊन ये, कारण की जरा इथं ठेवूया, भाजी संपल्या होत्या हो, काहीच नव्हतं. ही फुलं आणली चेतनने देवासाठी. हे काय आणलं चेतन? ह्याच्यामध्ये जड काय लागतंय? हा, हे नेहमी फुलं आणतो चेतन, त्याच्यावरून आणले. आणि हे बटाटे आणले. चवळीची भाजी आणली. आणि ह्याच्यामध्ये बघा बीट आणि काकडी. काकडी का पत्ता एक चेतन पाहिजे. चवळीची भाजी. आणि याच्यामध्ये हेवी काहीतरी लागते, अजून काहीतरी आहे का आतमध्ये? असं वाटतं. आणि फुलं खूप मस्त मिळतात बघा त्यांच्या इथे, ती आणलीत. आणि पिलू पिलू थांब थांब शोनो, हा पालक आणलाय. हा बघा हा पालक आणलाय. हा पण ही देत नाही बघा, हिला सर्व चावायचं आहे इकडे सर्व. आणि ही केळी आणलीत आणि ही आपली वांगी आणली आहेत, हे बघा अशी. आणि ते टॉमॅटो. हो काय चाललंय बघा हिचं. पिलू नाही त्याला हात नाही लावायचा, तोंड नाही लावायचं. हो हे थांब, धुतलेलं नाही ते, खाऊ नको खाऊ नको, सोड 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 सोड. तेव्हा शेंगदाणे खा, तेव्हा शेंगदाणे खा, तेव्हा तिथे शेंगदाणे खाते, जा शेंगदाणे खा, जा जा. तर अशा चेतन भाज्या घेऊन आले. आत्ताच लाईव्ह वगैरे संपली आणि चला आता मी पण जेवण घेतो. जरा आवडते बघा, डाबात वगैरे सर्व झालेलं आहे जेवण. तर आता जरा जेवण करून घेतो. लेट झाले, 9:30 10 व्हायला आले.